सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी हापूस आंबा म्हणावा तसा लागलेला नाही. बागायतदार त्यामुळे अडचणीत सापडलेले आहेत. मी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशाच एका आंबा बागेत आणि बघते आपण कशा पद्धतीचं हे जे झाड आहे ते एरवी आंब्याने लगडलेलं असतं. मात्र बघितलं तर यावर्षी बघताय आंब्याच्या झाडाला कुठेही फळं लागलेली नाहीत. हीच परिस्थिती संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळते. बघताय आपण कशा पद्धतीची बोडकी झाडं आपण पाहत आहे. खरं तर हा सीझन जो असतो या सीझनमध्ये हापूस आंबे असे धरलेले असतात की हे झाड असतं ते वाकलेलं असतं. मात्र आज कशी परिस्थिती आपण पाहत आहे. इथे काही आंबा व्यापारी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार. मला सांगा, ही तुमची आंबा बाग आहे, जवळजवळ 80 कलमं आहेत असं तुम्ही म्हणताय. कशा पद्धतीची फवारणी केली आणि काय सांगाल, कशा पद्धतीचं पिकाबद्दल तुमचं म्हणणं काय? दरवर्षाप्रमाणे जी फवारणी करतो आणि कलमं लागतात, मोहूर लागतो, त्या उद्देशाने आम्ही मोहूर लागला आणि फवारणी चालू केली. 8-8, 15-15 दिवसाच्या फरकावरती आम्ही फवारणी करतो चांगल्या दर्जाची औषधं घेऊन. पण ह्या वर्षी औषधं मारून काही उपयोग झालेला नाही. पूर्णतः मोहूर जळून गेलेला आहे. मोहूर जळून गेला, नुसती खार आणि हवामान दव पडल्यामुळे पूर्ण कलमाची मोहूर जो असतो तो जळूनच खाक झालेला आहे आणि आंबा आता लागलेला आहे. तर तुरळक कुठेतरी आंबा आहे. पाडव्याला आम्ही सुरुवातीला आंबे नाही म्हटलं तरी 1-2 पेटे पाठवतो, लेट आंबा म्हणून जातो, आघाडीचा नाही. आणि आता आघाडी आणि लेटसुद्धा माल मिळताना मुश्किल झालेली आहे, कारण पूर्णतः जळून खाक झालेला आहे. नक्कीच मला सांगा की नेमकं कारण काय यावर्षी आंबा न लागण्याची कारणं काय आहेत? वातावरणातील बदल की चुकीच्या पद्धतीची औषधं वापरली गेली? नाही, पूर्णतः वातावरणामध्ये बदल झालेला आहे. औषधामध्ये बदल म्हणून किंवा औषधात चुकीची म्हणून मी सांगू शकत नाही, कारण औषधाचं आम्ही संशोधन काय नाही. पण वातावरणामध्ये पूर्णतः बदल झालेला आहे, त्याच्यामुळे असं नुकसान झालेलं आहे. तुम्ही किती खर्च केलात आणि किती आंब्याची कलमं आहेत तुमच्या आणि कशा पद्धतीचं यावर्षी नुकसान होऊ शकतं? ह्या वर्षी मी 80 ते 70 कलमं आहेत. मग त्या कलमामध्ये फवारणीचं औषध म्हणजे कामगार वगैरे सजवून म्हणजे 1,30,000 खर्च झाला. पण त्याच्या खर्च होऊन हे मला तेवढे पैसे मिळताना मुश्किल आहे. तेवढे पण पैसे भेटणार नाही की त्याच्या 40% पण पैसे भेटणार नाही. दरवर्षी तुमच्या किती हापूस आंब्याच्या पेट्या असतात त्या मार्केटमध्ये जात असतात? दरवर्षी माझी ही कलमाची बाग, अन्य दुसरी बाग नाही म्हटलं तरी 500 पेटी मी माल पाठवतो, 400-500 पेटी माल पाठवतो. आणि त्याच्यामध्ये मला कामदार वगैरे औषधं भरून सगळं भागवून मला 1.5-2 लाख रुपये मिळतात. तुम्ही आंबा बागायतदार, काजू बागायतदार आहेत. काजूची परिस्थिती नेमकी काय आहे यावर्षी? काजूची परिस्थिती सुद्धा एकदम वाईट झालेली आहे. पहिले मोहरलेले भरपूर काजू, पण नंतरची जी 4-5 दिवसात जी खार पडली ना, त्याने पूर्ण मोहर जळून खाक झाला, असा कोळशासारखा काळा पडला पूर्ण. म्हणजे एकूणच जर बघितलं तर यावर्षी आंबा आणि काजूवर मोठं संकट आहे. काय मागणी करता? कारण नुकताच एक मोर्चा सुद्धा झाला. कशा पद्धतीची आपली सरकारकडे मागणी आहे? सरकारकडे मागणी आहे, पण बघूया काय सरकार देणार. सरकार काय एवढं मोठं देणार नाही आहे सरकार. आम्ही आता 500-1000 किलो काजी देतात, ते आता 200 किलो पण काजी झाली नाहीत. नक्कीच तुम्ही म्हणताय की गुढीपाडव्याला दरवर्षी तुमची आंब्याची एक पेटी मार्केटला जात असते. यावर्षी जर बघितले परिस्थिती गंभीर आहे. गुढीपाडवा यावर्षी लोकांना म्हणजे अनेक खवय्ये असतात, ते हापूस आंबा त्या दिवशी गुढीपाडव्या दिवशी खातात आणि आंब्याची सुरुवात करतात. यावर्षीची परिस्थिती काय आहे? ह्या वर्षीची परिस्थिती आमच्याकडनं तर आंब्याला खाणारे जे काही लोक असतात किंवा गिरायक लोक असतात ते गुढीपाडव्याला आंबे आमच्याकडनं मिळणार नाही आणि आम्ही पूर्णपणे आशेवरती असतो. ते अशी आमची निराशा झालेली आहे. नक्कीच आपण बघताय कशा पद्धतीची गंभीर परिस्थिती आहे. खरं तर हापूस आणि काजू हे कोकणातील महत्त्वाचं फळ मानलं जातं. मात्र यावर्षी हापूस मागोमाग काजू बागायतदारही अडचणीत सापडले आहेत आणि त्यांना कुठेतरी मदत करावी अशा पद्धतीची मागणी केली जाते. त्याचबरोबर गुढीपाडवा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र जर बघितलं तर कोकणात हापूस आंबा यावर्षी पाहायला मिळत नाही. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.